चला नमस्कार मित्रांनो. परत आपण दीपावलीच्या नंतरचं हे आपलं पहिलंच ऑनलाईन सेशन आपण सुरू केलेलं आहे. मित्रांनो आता एक गोष्ट लक्षात घ्या. आज आपण सायकॉलॉजीच्या ऐवजी आता आपण जी-एस मधला हिस्ट्री हा भाग आपण सुरू केलेला होता. हा विषय आपण सुरू केलेला होता आणि त्यातले काही लेक्चर आपले झालेले आहेत. आता याच्या पुढचं लेक्चर आपण इथे सुरुवात करतोय. केवळ तुमच्या टी-ई-टीच्या बॅचसाठीच हा सिलेबस आहे असं नाही. लक्षात घ्या इतिहास, पंचायत राज, समाज सुधारक, त्याचबरोबर तुमची राज्यघटना आणि भूगोल एवढ्या सहित आपल्याला सोबतच एकत्रित जायचं आहे जी-एस साठी. जे की तुम्हाला टी-ई-टी साठी 60 गुणांसाठी हा भाग तुम्हाला देण्यात आलेला आहे किंवा ठेवण्यात आलेला आहे. मग त्यासाठी आपण टप्प्याटप्प्याने एक-एक विषय घेऊन पुढे जातोय. याच्या अगोदर आपण हिस्ट्रीमध्ये काय घेतलेलं होतं? याच्या अगोदर आपण हिस्ट्रीमध्ये घेतलं होतं ते म्हणजे भारतातील महत्वाचे व्हॉइसरॉय. तर महत्वाचे व्हॉइसरॉय आपण कुठून आणले? लॉर्ड कॅनिंग पासून ते लॉर्ड कर्झन पर्यंत आपण महत्वाचे व्हॉइसरॉय बघितले. तर त्याच्यानंतर त्या अनुषंगाने यानंतर पुढचा भाग कोणता असणार आहे? हा हिस्ट्री मधला होता याच्या नंतरचा पुढचा भाग असेल तुमचा तो म्हणजे प्रबोधन पर्व. आता प्रबोधन पर्व याचा आधी अर्थ आपण समजून घेऊ. हिस्ट्रीमध्ये हा भाग आपल्याला का ठेवण्यात आलेला आहे? प्रबोधन या शब्दाचा अर्थ काय होतो? प्रबोधन, अधिक बोधन. तर प्रथम अशा गोष्टी लोकांना माहीत करून द्या, ज्या गोष्टी लोकांना बोध झालेले आहेत. बोध म्हणजे कळणे, समजणे, उमगणे. प्रबोधन एक प्रकारे प्रथम लोकांना कळतील, समजतील, उमगतील अशा गोष्टींमधले बदल करून द्या. प्रबोधन म्हणजे सरळ सरळ काय? जागृती, प्रगती, क्रांती, बदल हे प्रबोधनाचे अर्थ आहेत. लक्षात घ्या. परंतु खरं तर हे अर्थ नाही तर प्रबोधनाचे समानार्थी शब्द आहेत ते. प्रबोधन, अधिक बोधन. प्रथम लोकांना अशा गोष्टींचं वेग करून द्या, ज्या गोष्टी लोकांना लवकर कळतील, समजतील, उमगतील. मग आता भारतावर इंग्रजांचं राज्य आहे आणि भारतावर इंग्रजांचं राज्य असताना भारतातल्या कोणकोणत्या व्यक्तीने प्रबोधन करायला समोर आलेले होते? ब्रिटिश कालखंडामध्ये भारतीय लोकांचं प्रबोधन करण्यासाठी समोर आलेली पहिली व्यक्ती म्हणजे राजा राममोहन रमाकांत रॉय. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या. रॉय यांचं पूर्ण नाव पहा. राजा राममोहन रमाकांत रॉय. राजा ही त्यांना मिळालेली पदवी आहे. 1831 साली दिल्लीचा बादशहा अकबर दुसरा यांची केस लढण्यासाठी ते इंग्लंडमध्ये गेले होते. रॉय स्वतः वकील होते आणि इंग्लंडला ते केस लढण्यासाठी गेलेले होते. तेव्हा दिल्लीचा बादशाह अकबर दुसऱ्यांनी त्यांना राजा ही पदवी दिलेली आहे. त्यांचं पूर्ण नाव राममोहन रमाकांत रॉय. राममोहन या शब्दाची फोड करायची नाही. राजाराम म्हणायचं नाही. राजा पदवी आहे, राजा बाजूला ठेवा. राममोहन त्यांचं नाव आहे. रमाकांत रॉय त्यांचं खरं आडनाव रॉय नाही. त्यांचं खरं आडनाव बॅनर्जी आहे. परंतु ब्रिटिशांनी त्यांच्या आजोबांना रॉय ही पदवी दिलेली होती. जसं की इंग्रज काय करत होते? महाराष्ट्रात असाल तर महाराष्ट्रामध्ये इंग्रजाकडून तुम्हाला रावसाहेब, राव बहादूर या पदव्या दिल्या जात होत्या. ते त्याच धर्तीवर आधारित बंगाल प्रांतामध्ये रॉय ही पदवी दिली जात होती. इथं राजा राममोहन रॉय यांच्या आजोबांना रॉय ही पदवी देण्यात आली. पण बॅनर्जी आडनाव मागं पडलं आणि त्यांचं आडनाव रॉय असं ठेवण्यात आलं. रॉय यांचा जन्म 22 मे 1772 रोजी राधानगर म्हणजे कोलकात्याजवळ हुगळी येथे बंगाल प्रांतात त्यांचा जन्म 22 मे 1772 रोजी झालेला आहे. रॉय यांना भारताच्या इतिहासात काय म्हणून ओळखलं जातं? तर रॉय यांना भारताच्या इतिहासात पहिलेच ओळख लक्षात घ्या. रॉय हे भारताचे पहिले समाज सुधारक आहेत. भारताचे आद्य समाज सुधारक कोणाला म्हणतात? भारताचा पहिला समाज सुधारक किंवा भारताचा आद्य समाज सुधारक रॉय यांनाच म्हटलं जातं. दुसरी गोष्ट, जर रॉय भारताचे आद्य समाज सुधारक असतील तर महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक कोण? महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक आपण महात्मा फुले यांना म्हणतो. महात्मा फुले हे महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक आहेत. पण भारताचे आद्य समाज सुधारक मात्र राजा राममोहन रॉयच आहेत. ही त्यांची पहिली ओळख. भारताचा पहिला समाज सुधारक किंवा भारताचा आद्य समाज सुधारक रॉय. तर महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक कोणाला म्हटलं जातं? महात्मा फुलेंना म्हटलं जातं. ही झाली रॉय यांची पहिली ओळख. दुसरी ओळख, राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचा निर्माता म्हणून ओळखलं जातं. आणि विश्वकवी गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना आधुनिक भारताचा
निर्माता असं म्हटलेलं आहे. फादर ऑफ मॉडर्न इंडिया, आधुनिक भारताचा निर्माता ही पदवी टागोरांनी त्यांना दिलेली आहे. त्यांची तिसरी ओळख प्रबोधनाचे अग्रदूत. प्रबोधन करायला सगळ्यात समोर आलेला व्यक्ती अग्र म्हणजे पुढचे दूत. दोन गोष्टीमधला दुवा, जुनं आणि नवीन या दोन गोष्टीमधला दुवा. प्रबोधनाचे अग्रदूत. प्रबोधन करायला भारतातून सर्वात समोर आलेली व्यक्ती कोण तर असेल राजा राममोहन रॉय. त्यानंतर त्यांची पुढची ओळख बघा. इंग्लंडच्या भूमीवर पाऊल ठेवणारे रॉय हे पहिले भारतीय समाज सुधारक आहेत. रॉय यांच्या अगोदर इंग्लंडमध्ये कोणताच समाज सुधारक गेलेला नव्हता. इंग्लंडच्या भूमीवर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय समाज सुधारक राजा राममोहन रॉय हेच आहेत. एवढेच नाही, इंग्लंडमध्ये जाऊन संस्था स्थापन करणारे पहिले भारतीय हे सुद्धा रॉयच आहेत. रॉय यांच्या अगोदर इंग्लंडमध्ये कोणत्याच भारतीयांनी कुठली संस्था स्थापन केलेली नव्हती. इंग्लंडच्या भूमीवर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय समाज सुधारक रॉय, इंग्लंडमध्ये जाऊन संस्था स्थापन करणारे पहिले भारतीय हे सुद्धा रॉय हेच ठरतात. त्याच्याही पलीकडे जा, रॉय यांना बंगाली व्याकरणाचे जनक म्हणून ओळखलं जातं. बंगाली व्याकरणावर आधारित त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं होतं ज्याचं नाव आहे गोदिया. या कारणासाठी त्याला बंगाली वाङ्मय किंवा बंगाली व्याकरणाचा जनक म्हणून ओळखलं जातं. शिवाय रॉय यांनी बालविवाहाला विरोध केला तर विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला. बालविवाहाला विरोध तर विधवा पुनर्विवाहाचं समर्थन त्यांनी केले. विधवा पुनर्विवाहाला त्यांनी पाठिंबा दिलेला होता. ही रॉय यांची ओळख. आता लक्षात घ्या, रॉय यांनी नेमकं केलं काय? रॉयवर प्रश्न कुठे विचारले जातात तर रॉय यांच्यावर आधारित असलेले प्रश्न बघा. आता इथून पुढे बघा, प्रसिद्ध ग्रंथ. रॉय यांचे प्रसिद्ध ग्रंथ कोणते? रॉय यांचा पहिला ग्रंथ आहे वेदांवर आधारित वेदांत सार. हा रॉय यांचा पहिला ग्रंथ सांगता येईल. याशिवाय रॉय यांनी बंगाली व्याकरणाचं पुस्तक लिहिलं गोदिया. त्यानंतर वज्रसूचीचे त्यांनी बंगालीत भाषांतर केलं. वज्रसूची हा संस्कृत मध्ये ग्रंथ होता, त्याचं त्यांनी बंगालीमध्ये भाषांतर केलं. त्यानंतर पर्शियन भाषेतून पारशी भाषेतून लिहिलेला त्यांचा ग्रंथ तुहफत उल मुहाहिदीन त्यांनी पारशी भाषेतून किंवा पर्शियन भाषेतून लिहिलेला ग्रंथ होता. याशिवाय रॉय यांनी जे बायबल आहे हे इंग्लिश मध्ये होतं, या बायबलचे त्यांनी बंगालीत भाषांतर केलेले होते. कारण इंग्रजांनी बायबलचा हवाला देऊन या भारतामध्ये आल्याच्या नंतर इंग्रजांना भारत ख्रिश्चनमय करायचा होता, म्हणून त्यांनी बायबलचा हवाला दिला आणि त्यांनी दाखवून दिलं की बाबा रे बघा, तुमच्या भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम धर्म त्या काळात सर्वात मोठा होता. हिंदू आणि मुस्लिम धर्म ख्रिश्चनांसमोर कसे कमी आहेत आणि कसा ख्रिश्चन धर्म मोठा आहे किंवा प्रचारासाठी तो धर्म किती अट्रॅक्टिव्ह आहे हे त्यांनी बायबलच्या माध्यमातून आणून दाखवू लागले. तेव्हा रॉय यांनी त्याच बायबलचं बंगालीत भाषांतर केलं, लोकांमध्ये जागृती केली. बघा, बायबलमध्ये असं कुठंच सांगितलं नाही. जगातला कुठलाही धर्म घ्या, त्या धर्माचा धर्मग्रंथ हा तुम्हाला चुकीचा संदेश, चुकीचं मेसेज कोणी देत नाही. दुसरी गोष्ट, हे झाले रॉय यांचे प्रसिद्ध ग्रंथ. आता इकडे या, रॉय यांचे प्रसिद्ध वर्तमानपत्र कोणते? रॉय यांनी सुरू केलेले त्या काळातले प्रसिद्ध वृत्तपत्र. पहिलं संवाद कौमुदी. संवाद कौमुदी हे जरी रॉय या वर्तमानपत्रातून सती प्रथेविरुद्ध लिखाण, प्रश्न इथंच तुम्हाला तयार झालेला आहे. सती प्रथेविरुद्ध लिखाण रॉय यांनी कोणत्या वर्तमानपत्रातून सुरू केलं? उत्तर आहे संवाद कौमुदी या वर्तमानपत्रातून रॉय यांनी सती प्रथेविरुद्ध लिखाणाला सुरुवात केलेली होती. एवढंच नाही, रॉय यांनी नंतरच्या काळामध्ये जो ब्राह्मो समाज स्थापन केला होता, त्या ब्राह्मो समाजाचं मुख्य पत्र सुद्धा संवाद कौमुदी हेच होतं. त्यानंतर संवाद कौमुदीतून ते बाहेर पडले. भावनेचरण बॅनर्जी याचे संपादक होते, त्यांच्यात आणि रॉय यांच्यामध्ये वाद झाला, म्हणून त्यांनी संवाद कौमुदीतून बाहेर पडून समाचार चंद्रिका नावाचं दुसरं वर्तमानपत्र सुरू केलं. काळाच्या ओघात ते वर्तमानपत्र टिकलं नाही. रॉय यांनी ब्रह्मॅनिकल मॅगझिन नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. रॉय यांनी जो ब्राह्मो समाज स्थापन केला होता, त्या ब्राह्मो समाजाच्या तत्वांच्या प्रचारासाठी रॉय यांनी ब्रह्मॅनिकल मॅगझिन हे वर्तमानपत्र सुरू केलं. त्याच्यानंतर पर्शियन भाषेतून सुरू केलेलं त्यांचं पुढचं वर्तमानपत्र आहे मिरात उल अखबार. मिरात उल अखबार हे वर्तमानपत्र त्यानं पर्शियन भाषेतून सुरू केलेलं होतं. परत लक्षात घ्या, रॉय यांचे प्रसिद्ध वर्तमानपत्र कोणते होते? पहिलं संवाद कौमुदी. संवाद कौमुदीचे दोन वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य काय?
रॉय यांनी सती प्रथेविरुद्ध लिखाण कोणत्या वर्तमानपत्रातून सुरू केलं? उत्तर आहे संवाद कौमुदी. दुसरं, रॉय यांनी जो ब्राह्मो समाज स्थापन केला, त्या ब्राह्मो समाजाचं मुखपत्र कोणतं होतं? ते होतं संवाद कौमुदी. त्याच्यानंतर जे ब्राह्मो समाज स्थापन केला, तर ब्राह्मो समाजाचे काही तत्व होते. तत्वांच्या प्रचारासाठी, ब्राह्मो समाजाच्या तत्वांच्या प्रचारासाठी कोणते वर्तमानपत्र सुरू करण्यात आले? उत्तर आहे ब्रह्मॅनिकल मॅगझिन. हे ब्राह्मो समाजाच्या तत्वांच्या प्रचारासाठी सुरू केलं. त्यानंतर त्याने सुरू केलेलं वर्तमानपत्र समाचार चंद्रिका. त्यानंतर पर्शियन भाषेतून सुरू केलं ते मिरात उल अखबार. पर्शियन भाषेतून त्यांनी वर्तमानपत्रही सुरू केलेलं आहे आणि पर्शियन भाषेतून त्यांनी एक ग्रंथ सुद्धा लिहिला, तोहफत उल मुहायिदीन. हा ग्रंथ त्यांनी पर्शियन भाषेतून लिहिलेला आहे. तर इकडं पर्शियन भाषेतून मिरात उल अखबार हे वर्तमानपत्र सुरू केलं. त्याच्यानंतर बघा, एक्सक्यूज मी, तर रॉय यांचे महत्वाचे कार्य कोणते? 1715 साली रॉय यांनी आत्मीय सभा स्थापन केली. आता रॉय यांनी आत्मीय सभा स्थापन करण्याचा उद्देश काय होता? तर आत्मीय सभा स्थापन करून हिंदू धर्माची जागृती करणे, हिंदी संस्कृतीचा आत्मा जागृत करण्यासाठी 1815 साली रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली. 1817 ला इंग्रज अधिकारी डेव्हिड हेअर, इंग्रज अधिकारी होता डेव्हिड हेअर, या डेव्हिड हेअर या इंग्रज अधिकाऱ्याच्या मदतीने रॉय यांनी 1817 साली कोलकात्यात हिंदू महाविद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर 1823 साली पुन्हा त्यांनी हिंदू महाविद्यालय स्थापन केलं. बघा, हिंदू महाविद्यालय त्यांनी 2 वेळा स्थापन केलं. 1817 ला त्यांनी हिंदू महाविद्यालय स्थापन केलं. पण 1817चं हिंदू महाविद्यालय त्यांनी इंग्रज अधिकारी डेव्हिड हेअरच्या मदतीने सुरू केलेलं होतं. पण विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन संख्या वाढू लागली, म्हणून त्यांनी 1823 ला स्वतःहून आणखी एकदा हिंदू महाविद्यालयाची स्थापना केली. पण 1823 ला त्यांनी जे हिंदू महाविद्यालय स्थापन केलं, कोणाच्याही मदतीशिवाय केलेलं होतं. पहिल्यांदा मदत घेतली होती, पण दुसऱ्या वेळेस त्यांनी कोणाचीही मदत घेतलेली नव्हती. आणि विशेष, हे जे त्यांनी हिंदू महाविद्यालय 1823 ला सुरू केलं ना, आज सुद्धा कोलकात्यामध्ये हे महाविद्यालय आहे. आज त्या महाविद्यालयाला प्रेसिडेन्सी कॉलेज ऑफ कोलकाता, आज त्या कॉलेजला काय म्हणून ओळखलं जातं? प्रेसिडेन्सी कॉलेज ऑफ कोलकाता या नावाने ओळखलं जातं. आजही हे कॉलेज कोलकात्यात आहे. त्यानंतर 1828 ला त्याने ब्रह्मो समाजाची स्थापना केली. या समाजातल्या वाईट चाली, रीती, रूढी, परंपरा हे बदलून टाकण्यासाठी रॉय यांनी 1828 ला ब्राह्मो समाज स्थापन केला. का? तर आमचा हिंदू धर्म हा परत एकदा नव्याने संजीवनी देण्याचं काम रॉय यांनी जनतेला पटवून दिलं, की बाबा रे, इंग्रज येतात, त्यांचं ख्रिश्चन धर्म किती चांगला आहे हे सांगतात, मग माझ्या धर्मात वाईट काय आहे? जर माझ्या धर्मातल्या काही गोष्टी वाईट असतील तर त्या बाजूला काढण्यासाठी त्यांनी ब्राह्मो समाज स्थापन केला. आणि ब्राह्मो समाजाला त्यांना 2 अनुयायी मिळाले. एक आहेत देवेंद्रनाथ टागोर आणि दुसरे आहेत केशवचंद्र सेन. हे 2 अनुयायी ब्राह्मो समाजाच्या वतीने त्यांच्या मृत्यूनंतर हे 2 अनुयायी मिळाले. आता आपल्याला महत्वाचा प्रश्न काय बघायचा पहा. रॉय यांनी जो ब्राह्मो समाज स्थापन केला, 1828 साली रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली आणि रॉयचा मृत्यू झाला. 1832 साली रॉय यांचा मृत्यू झाला. रॉय यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजाला 2 अनुयायी प्राप्त झाले. त्यातला पहिला अनुयायी होता केशवचंद्र सेन. माफ करा, हा दुसरा अनुयायी आहे. पहिला आहे देवेंद्रनाथ टागोर. देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन हे 2 जण एकत्रित आले आणि एकत्रित आल्यानंतर देवेंद्रनाथ टागोर मुळात हे आले 1844 साली. 1844 साली ते काय भारतीय ब्राह्मो समाजामध्ये सहभागी झाले. त्यांचं नेतृत्व 1843-44 साली त्यांच्याकडे ते नेतृत्व आलं, अध्यक्षपद त्यांच्याकडे आलं आणि 1857 चा उठाव झाल्यानंतर 1858 ला केशवचंद्र सेन त्यांना मिळाले. दोघेही हुशार, पण केशवचंद्र सेन एक चांगला वक्ता होता, वक्तृत्व जबरदस्त होतं आणि त्यांनी या ब्राह्मो समाजाचा इतका झंझावाती प्रचार सुरू केला. रॉय यांच्या मृत्यूनंतर ज्या ब्राह्मो समाजाला उतरती कळा आली होती, तेव्हा या दोघांनी मिळून एकट्या बंगाल प्रांतामध्ये ब्राह्मो समाजाच्या 100हून अधिक शाखा स्थापन केल्या होत्या. जिथं की ब्राह्मो समाजाला उतरती कळा आलेली होती, त्यावेळी त्यांनी एकत्रित येऊन एकट्या बंगाल प्रांतामध्ये 100हून अधिक शाखा स्थापन करून या ब्राह्मो समाजाला नवसंजीवनी दिली.
पण काळाच्या ओघामध्ये केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर या दोघांमध्ये मतभेद झाले आणि मतभेदातून दोघं बाजूला झाले. आधी सामाजिक सुधारणा की आधी धार्मिक सुधारणा हे वादाचं कारण होतं. रवींद्रनाथ टागोरांना असं वाटत होतं की रॉय यांनी धर्मात सुधारणा करण्यासाठी ब्रह्म समाजाची स्थापना केली, म्हणून त्यांना असं वाटत होतं की आधी धार्मिक सुधारणा. पलीकडे केशवचंद्र सेनना काय वाटत होतं की आधी सामाजिक सुधारणा, धर्म नंतर बघू. आधी धार्मिक सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा या कारणासाठी दोघात वाद झाला. एक वादातून 1866 साली केशवचंद्र सेन मूळच्या ब्राह्मो समाजातून बाहेर पडले आणि त्यांनी नवीन भारतीय ब्राह्मो समाज स्थापन केला. बाहेर पडतात आणि 1866 ला त्यांनी हा भारतीय ब्राह्मो समाज स्थापन करतात. त्याच वेळी देवेंद्रनाथ टागोरांनी मूळच्या ब्राह्मो समाजाचं नाव बदललं. नाव बदलून त्याला नाव ठेवलं आदी ब्राह्मो समाज. बघा, मूळचा ब्रह्मो समाज रॉय यांनी स्थापन केलेला आहे. रॉय यांचा मूळचा ब्रह्मो समाज नंतर दोन भागात विभागण्यात आला. एक भारतीय ब्रह्मो समाज, दुसरा आदी ब्राह्मो समाज. भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना केली केशवचंद्र सेन यांनी आणि जो मूळचा ब्राह्मो समाज होता त्याचं नामकरण, त्याचं नाव बदलून आदी ब्राह्मो समाज केलं देवेंद्रनाथ टागोरांनी. पण ब्राह्मो समाजाचे दोन तुकडे झाल्यानंतर कोणत्या ब्राह्मो समाजातला सगळ्यात तरुण वर्ग हा केशवचंद्र सेन यांच्या भारतीय ब्रह्मो समाजात गेला. आता दुसरी गोष्ट, सगळ्या सुधारणा केशवचंद्र सेन सामाजिक सुधारणेसाठी ते पुढे जात होते. नाही म्हणा त्यांनी सिव्हिल मॅरेज ऍक्ट पासही केलेला होता. 14 वर्ष वयाखालील भारतीय मुलींचा विवाह बेकायदेशीर ठरवणे, त्यांच्यामुळे तो कायदा भारतात पास पण झालेला होता. पण केशवचंद्र सेननेच तो कायदा मोडला. 14 वर्ष वयाखालील भारतीय मुलींचा विवाहही बेकायदेशीर ठरवायचा होता आणि त्यांनी स्वतःच्याच मुलीचा विवाह वयाच्या 13व्या वर्षी कूचबिहारी महाराजासोबत लावून दिला. कायदा मोडला. जनता नाराज झाली आणि मग त्यांचे अनुयायी त्यांना ज्या विचारायला गेले, बाबा रे कायदा तुमच्यामुळे पास झाला, मग तुम्हीच कायदा का मोडला? तेव्हा त्यांच्याकडे कुठले उत्तर नव्हते, साळसूतपणाचे उत्तर होते. ते सरळ सांगू लागले की करता करवी परमेश्वर आहे, मी निमित्त आहे. जुळून आले रेशीम गाठी, योग्य मुहूर्त होता, लग्न लावून दिलं. एक लक्षात घ्या, समाज सुधारण्याचं व्रत स्वीकारलेल्या माणसाला साळसूदपणाची उत्तरं देऊन आपली भूमिका टाळता येत नाही. कारण समाज तुमच्याकडे एक आयकॉन, एक आयडियल म्हणून बघत असतो. अंगावर तुमच्या पाल पडले तर झिडकारू शकाल, पण अंगाला विचार चिटकलेले असतील तर झिडकारता येत नाहीत. याच कारणासाठी केशवचंद्र सेन भारतीय लोकांच्या अनुयायांच्या नजरेतून उतरले. म्हणून भारतीय ब्राह्मो समाजातून अनुयायी बाहेर पडले आणि त्यांनी आणखी एक समाज स्थापन केला, ज्याचं नाव होतं साधारण ब्राह्मो समाज. आणि या साधारण ब्राह्मो समाजाचं नेतृत्व करत होते बंगालमध्ये शिवनाथ शास्त्री आणि आनंद मोहन बोस. म्हणजे रॉय यांनी सुरू केलेल्या एकाच ब्राह्मो समाजाचे नंतर असे 3 तुकडे पाडण्यात आलेले होते. हे केव्हा? रॉयच्या मृत्यूनंतर. म्हणजे 1828 साली रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली होती. त्यानंतरचा पुढचा भाग तुम्ही बघू शकता. 1828 ला ब्राह्मो समाज स्थापन केला. ब्राह्मो समाजाचे त्यांनी तत्वही सांगितले गेले. आता ब्राह्मो समाज स्थापन करून या ब्राह्मो समाजाचे, जर ब्राह्मो समाजाबद्दल कुठलीही माहिती द्यायची असेल तर या ब्राह्मो समाजाचं मुखपत्र कोणतं होतं? ब्राह्मो समाजाचं मुखपत्र होतं संवाद कौमुदी नावाचं वर्तमानपत्र. संवाद कौमुदी या वर्तमानपत्राला ब्राह्मो समाजाचं मुखपत्र म्हणतात. दुसरी गोष्ट, ब्राह्मो समाजाची जी तत्वे होती, ही तत्वे कोणत्या वर्तमानपत्रातून छापून दिली जात होती? ब्रह्मॅनिकल मॅगझिन. ब्रह्मॅनिकल मॅगझिन या वर्तमानपत्रातून ब्राह्मो समाजांची तत्व प्रकाशित केली जात होती. काय होता ब्राह्मो समाज? एकेश्वरी वादाचा प्रचार करणे. एकेश्वरी वाद म्हणजे काय? सगळ्यांचा ईश्वर एक, जात धर्म लिंग वंश भेद काही बघायचं नाही, सर्वांचा ईश्वर एक. त्या एकेश्वरी वादाच्या प्रचारासाठी त्यांनी ब्राह्मो समाज स्थापन केला. त्याचबरोबर अवतार संकल्पना चुकीची, मूर्तीपूजेचा निषेध केला. ईश्वर एकच असून तो निर्गुण आणि निराकार आहे. म्हणजे थोडक्यात काय, हिंदू धर्माच्या वाईट चालीरीती ठासून भरल्या होत्या त्या त्यांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या ब्राह्मो समाजाच्या तत्वांच्या प्रचारासाठी ब्रह्मॅनिकल मॅगझिन हे वर्तमानपत्र सुरू केलं. आणि संवाद कौमुदी हे वर्तमानपत्र ब्राह्मो समाजाचं मुखपत्र बनलं. ब्राह्मो समाज त्यांनी स्थापन केला. त्याच्यानंतर 1829 ला रॉय यांच्याच पाठपुराव्यामुळं
भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटिंग. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटिंगने रॉय यांच्या पाठपुराव्यामुळेच भारतात पहिल्यांदा सतीबंदीचा कायदा पास केला. भारतात सतीबंदीचा कायदा पास करणारा इंग्रज लॉर्ड विल्यम बेटिंग आहे, परंतु हा कायदा भारतात व्हावा यासाठी पाठपुरावा कुणी केला होता? रॉय यांनी त्यासाठी पाठपुरावा केला. सतीबंदीचा कायदा जो पास झाला होता त्यासाठी एक अर्ज करण्यात आला होता आणि त्या अर्जावर दोघांनी स्वाक्षरी केली. या अर्जावर स्वाक्षरी करणारे दोन कोण? एक राजा राममोहन रॉय, हे बंगाल प्रांतातून त्या अर्जावर स्वाक्षरी केली. तर दुसरा व्यक्ती कोण होता? ते होते मुंबईचा अनभिषिक्त सम्राट, मुंबईचा शिल्पकार ज्यांना म्हटलं जातं, मुंबईचा शिल्पकार, मुंबईचा अनभिषिक्त सम्राट नाना, अर्थात जगन्नाथ शंकर सेन मुरकुटे. जगन्नाथ शंकर सेठ मुरकुटे उर्फ नाना यांनी मुंबई प्रांतातून या अर्जावर स्वाक्षरी केली होती. कोणत्या? सत्यबंदीच्या कायद्याच्या अर्जावर. सत्यबंदीचा कायदा लॉर्ड विल्यम बेटिंगने भारतात 1829 ला पास केला, पण त्यासाठी पाठपुरावा रॉय यांनी केलेला होता. त्याच्यानंतर बघा, रॉय यांचा मृत्यू 28 डिसेंबर 1833 ला इंग्लंड मधील ब्रिस्टॉल या शहरामध्ये त्यांचा मृत्यू झाला. 1833 ला रॉय यांचं देहावसान झालं, त्यांचा मृत्यू झालेला होता. हे झालं राजा राममोहन रॉय यांच्याबद्दलची माहिती. आता बघा प्रश्न काय विचारले जातात. ब्राह्मो समाजाची स्थापना कुणी केली? रॉय यांनी केली. रॉय यांच्या पाठपुराव्यामुळे भारतात कोणता कायदा पास झाला? सतीबंदीचा कायदा पास करण्यात आला. आत्मीय सभेची स्थापना कुणी केली? रॉय यांनी केलेली होती. भारतामध्ये 2 वेळा कोलकाता येथे हिंदू महाविद्यालयाची स्थापना कुणी केली? रॉय यांनीच हिंदू महाविद्यालयाची स्थापना केली होती. संवाद कौमुदी हे वर्तमानपत्र कुणी सुरू केलं? रॉय यांनी. म्हणजे जसं जसं तुम्ही पुढे याल त्या अनुषंगाने तुम्हाला या पद्धतीने डाटा इथं क्रिएट करून दिला. इथं संपला पहिला प्रबोधनकार कोण? रॉय. आता दुसरे बघा, स्वामी दयानंद सरस्वती. आता स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल माहिती बघत असाल तर पहिल्याच माहितीवर आपण फोकस करणार आहोत. स्वामी दयानंद सरस्वतीचं खरं नाव स्वामी दयानंद सरस्वती नाही. स्वामी जगानं त्यांना दिलेली पदवी आहे. दयानंद त्यांच्या गुरुनं दिलेलं नाव आहे आणि सारस्वताची त्यांनी दीक्षा घेतलेली होती. गुरु करून घ्यायची पद्धत होती. सारस्वताची दीक्षा घेतली म्हणून त्यांना सरस्वती म्हणतात. स्वामी पृथ्वी आहे, त्यांच्या गुरुने त्यांना दयानंद हे नाव दिलेलं होतं. सारस्वताची दीक्षा घेतली म्हणून ते सरस्वती, पण खरं नाव काय होतं? त्यांचं खरं नाव होतं मूलशंकर करसनदास तिवारी. हे त्यांचं पूर्ण नाव. गुजरातमध्ये 1824 साली 12 फेब्रुवारी 1824 साली गुजरात मधील टंकारा या गावी त्यांचा जन्म झालेला होता. दुसरी गोष्ट, 30 ऑक्टोबर 1883 ला राजस्थान म्हणजेच अजमेर मध्ये त्यांचा मृत्यू झाला 1883 ला. मृत्यू कसा झाला त्याकडे आपण आता थोडासा व्ह्यू टाकणार आहोत. बघा आता, स्वामी दयानंद सरस्वती, या स्वामी दयानंद सरस्वतींना भारतात जो हिंदू धर्म राहायला गेला होता त्या हिंदू धर्माला नव्याने संजीवनी कोणी दिली? त्या हिंदू धर्माला नव्याने संजीवनी देणारा पहिला व्यक्ती राजा राममोहन रॉय. जो नवीन हिंदू धर्म सुरू झालेला होता, या नवीन हिंदू धर्माला भारताच्या कानाकोपऱ्यात कुणी घेऊन गेलं तर ती व्यक्ती होती स्वामी दयानंद सरस्वती. यांनी भारताला हा नवीन हिंदू धर्म भारताच्या कानाकोपऱ्यात घरापर्यंत नेऊन पोहोचला. त्याच स्वामी दयानंद सरस्वतींनी कुठला समाज स्थापन केला होता? आर्य समाजाची त्यांनी स्थापना 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई येथे याच काय स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज स्थापन केला. दुसरी गोष्ट, आर्य समाज स्थापन केल्यानंतर आर्य समाजाची पहिली शाखा त्यांनी लाहोर येथे स्थापन केलेली होती. आर्य समाज स्थापन केला आणि आर्य समाजातर्फे त्यांनी एक प्रसिद्ध ग्रंथ लिहिला. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाच्या वतीने लिहिलेला ग्रंथ कोणता? तर तो आहे सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ. या ग्रंथाला काय म्हणून ओळखलं जातं? हा ग्रंथ म्हणजे आर्य समाजाचा बायबल ग्रंथ म्हणून याला ओळखला जातो. आर्य समाजाचा बायबल ग्रंथ कोणता? तर आर्य समाजाचा बायबल ग्रंथ आहे सत्यार्थ प्रकाश. 1 जानेवारी 1877 रोजी अलाहाबाद येथे त्यांनी
सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ आर्य समाजाच्या वतीने लिहिलेला होता. सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास केला. जगात जेवढे धर्म आहेत त्या सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास करून त्या सगळ्यांची तत्व एकत्रित करून तुलनात्मक अभ्यास आणि तत्व एकत्रित करून त्यांनी सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ लिहिला. याच ग्रंथाला आर्य समाजाचा बायबल ग्रंथ म्हणून ओळखला जातो. त्यानंतर आर्य समाज जो स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केला, या आर्य समाजाची मराठवाड्यातली पहिली शाखा कोणती? आर्य समाजाची मराठवाड्यातली पहिली शाखा बीड जिल्ह्यात केज धारूर तर किल्ले धारूर येथे मराठवाड्यातली पहिली शाखा आर्य समाजाची स्थापन करण्यात आली. त्यानंतर आर्य समाजाच्या वतीने त्यांनी दिलेला संदेश कोणता होता? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाच्या वतीने कोणता संदेश दिला? बॅक टू वेदास, वेदाकडे परत जा, वेदांकडे परत चला, बॅक टू वेदास हा संदेश त्यांनी आर्य समाजाच्या वतीने दिला. अजून पलीकडे या, नारा किंवा घोषणा स्वामी दयानंद सरस्वतीने आर्य समाजाच्या वतीने कोणती घोषणा किंवा कोणता नारा दिला? इंडिया फॉर इंडियन, भारत हा फक्त भारतीयांसाठी आहे. इंडिया फॉर इंडियन्स ही घोषणा किंवा हा नारा त्यांनी आर्य समाजाच्या वतीने दिलेला होता. दुसरी गोष्ट, स्वामी दयानंद सरस्वतीने जो आर्य समाज स्थापन केला होता त्या आर्य समाजाचं वर्णन कुणी केलं? या आर्य समाजाचं वर्णन करतात भगिनी निवेदिता, ज्या की स्वामी विवेकानंद यांच्या शिष्य आहेत. स्वामी विवेकानंद हे इंग्लंडमध्ये वास्तवास असताना त्यांच्या सहवासात भगिनी निवेदिता आल्या. त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला, त्यांच्या शिष्या बनल्या. तेव्हा त्यांचं नाव भगिनी निवेदिता होतं. भगिनी निवेदिता यांनी आर्य समाजाचं वर्णन कुठल्या शब्दात केलं? आर्य समाज म्हणजे आक्रमक लढाऊ हिंदू धर्म, अग्रेसिव्ह हिंदुइझम. हा आर्य समाज म्हणजे काय? तर आक्रमक लढाऊ हिंदू धर्म आहे, असं वर्णन भगिनी निवेदिता यांनी केले. परत लक्षात घ्या, भगिनी निवेदिता स्वामी विवेकानंद यांची शिष्या होती. तर याच्या अगोदर रॉय यांनी जो ब्राह्मो समाज स्थापन केला त्या ब्राह्मो समाजाचं वर्णन शिरीष कुमार घोष यांनी ब्राह्मो समाजाचं वर्णन करताना त्यांनी फ्रीडम ऑफ काय म्हणा इंडिया म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा पहिला आवाज असं त्यांनी ब्राह्मो समाजाचं वर्णन केलं. पण आर्य समाजाचं वर्णन भगिनी निवेदिता आक्रमक लढाऊ हिंदू धर्म म्हणून केलं. आता बघा, त्याने जो आर्य समाज स्थापन केला त्या आर्य समाजाची तत्वे काय होती? मित्रांनो, ब्राह्मो समाज आणि नंतर महाराष्ट्रात आलेला प्रार्थना समाज, या दोघांना जे जमलं नाही ते आर्य समाजानं करून दाखवलं. आर्य समाज हिंदू धर्मातच राहिला पण वेगळा पंथ निर्माण केला. तर ब्राह्मो समाजाला आणि आर्य समाजाला करता येऊ शकलेलं नव्हतं. पण ब्राह्मो समाजापेक्षा प्रार्थना समाजापेक्षा आर्य समाज वेगळा कसा? आर्य समाज हिंदू धर्मात राहिला आणि हिंदू धर्मात राहून त्यांनी वेगळा पंथ निर्माण केला. आता काय केलं पहा, हिंदू धर्मात राहून त्यांनी वेगळा पंथ निर्माण केला. म्हणजे तुमचा हिंदू धर्म राहिले हिंदू धर्मात, इकडे आला आणि वेगळा पंथ म्हणून त्यांनी आर्य समाज स्थापन केला. आता काय होतं बघा, हिंदू धर्मात ज्या वाईट चालीरीती आहेत त्यांनी त्या काय केल्या? आर्य समाजाकडे घेऊन गेल्या. जेवढ्या वाईट चालीरीती आहेत त्यांच्यावर अभ्यास केला, आर्य समाजाकडे नेलंय, त्यांच्यावर अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये दुरुस्त्या केल्या. दुरुस्त्या करून त्या परत हिंदू धर्मात पाठवून दिल्या. त्या ज्या वाईट चालीरीती रूढी परंपरा वाटल्या त्या त्यांनी हिंदू धर्मातून आर्य समाजाकडे नेल्या. आर्य समाजात त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला, अभ्यास करून त्याच्या दुरुस्त्या सुचवल्या आणि झालेल्या दुरुस्त्या त्यांनी परत हिंदू धर्मात पाठवून दिल्या. म्हणजे हिंदू धर्मात राहून त्यांनी वेगळा पंथ निर्माण केला, तो आर्य समाज. आणि आर्य समाजाने पहिल्यांदाच प्रार्थना समाज आणि ब्राह्मो समाजाचं पहिलं तत्व अमान्य केलं. ब्राह्मो समाजाचं पहिलं तत्व होतं कोणतं? एकेश्वरी वादाचा प्रचार करणे. स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाज स्थापन केल्यानंतर सांगितला की एकेश्वरी वाद हा हिंदू धर्माचा होऊ शकत नाही. एकेश्वरी वाद हा इस्लामचा होऊ शकतो. एकेश्वरी वाद हा ख्रिश्चन किंवा ईसायांचा होऊ शकतो. कारण त्यांचा येशू, त्यांचा अल्लाह रब एक आहे. हिंदू धर्मात एक देवता नाही. म्हणून एकेश्वरी वाद हिंदू धर्माचा होऊ शकत नाही.
त्या माणसाने सर्वात जास्त प्रमाण कशाला दिलं? वेद अध्ययन. वेद अध्ययन हे प्रत्येक हिंदूचं कर्तव्य त्यांनी मान्य केलं. एवढंच नाही, स्त्रियांना वेद अध्ययनाचा अधिकार सुद्धा पहिल्यांदा स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिलेला होता. त्याच्याही पलीकडे जाल तर स्वामी दयानंद सांगून जातात की बाबा रे, तुमच्याकडे जी चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे, चातुर्वर्ण्य व्यवस्था म्हणजे काय? लक्षात घ्या, या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये पहिला कोण होता? पहिला होता ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय, तिसरा वैश्य आणि चौथा होता तो शूद्र. आता बघा, ब्राह्मणाने काय करायचं? राजा कुणीही असो सल्ला द्यायचा, क्षत्रियांनी लढाया करायच्या, वैश्याने उद्योगधंदा व्यापार करायचा आणि शूद्रांनी वरच्या तिघांची व्यवस्था करायची. याला म्हणतात चातुर्वर्ण्य व्यवस्था. हे काय झाली? चातुर्वर्ण्य व्यवस्था. पण स्वामी दयानंद सरस्वती काय सांगून जातात? ही चातुर्वर्ण्य व्यवस्था कशावर अवलंबून असावी? जन्मावर नाही. चातुर्वर्ण्य व्यवस्था ही जन्मसिद्ध नसून ज्याच्या त्याच्या गुणकर्मावर अवलंबून असावी. कशावर? गुणकर्मावरती अवलंबून असावी. जन्मसिद्ध म्हणून नाही. उदाहरणार्थ, लोहार आहे, लोहाराचा मुलगा लोहारच झाला पाहिजे असं नाही. जन्मसिद्धी ठरवू नका, कारण ते ज्याच्या त्याच्या गुणकर्मावर अवलंबून राहू द्या. मित्रांनो, मला सांगा, एखादी वैश्यातला व्यक्ती, तो व्यापारी आहे, उद्योगधंदा करतोय, त्याला चांगला सल्ला देता येत असेल, तो ब्राह्मणांची म्हणजे चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये पहिली जागा घेऊ शकत नाही का? शूद्रातला एखादी व्यक्ती लढाया करू शकत नाही का? म्हणजे इथं स्वामी दयानंद सरस्वतींना काय सांगायचं आहे की बाबा रे, ही जी तुमची चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे, ही चातुर्वर्ण्य व्यवस्था जन्मसिद्ध राहू नये. ती ज्याच्या त्याच्या गुणकर्मावर अवलंबून राहावं. त्या तत्वांसाठी त्यांनी आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 साली मुंबई येथे केलेली होती. आता त्यानंतर बघा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी याच आर्य समाजाच्या वतीने एक चळवळ सुरू केली. त्या चळवळीचं नाव आहे धर्मशुद्धी क्रांतिकारी चळवळ. आता ही धर्मशुद्धी क्रांतिकारी चळवळ काय होती? पर धर्मात गेलेल्या हिंदूंना परत हिंदू धर्मात आणण्यासाठी जी चळवळ सुरू केली, त्याला धर्मशुद्धी चळवळ म्हणतात. पूर्वी लोक हिंदू धर्माला कंटाळून दुसऱ्या धर्मात गेलेले होते. पण त्या धर्मात जाऊन त्याही लोकांनी, तिथल्याही धर्मातल्या लोकांनी त्यांना स्वीकारलं नाही. तिथेही त्यांचा छळ होऊ लागला, अन्याय होऊ लागला. म्हणून त्यांनी तो धर्म सोडून त्यांना परत हिंदू धर्मात यायचं आहे. तर अशा लोकांसाठी धर्मशुद्धी नावाची चळवळ त्यांनी सुरू. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज स्थापन करून हिंदू धर्मात कुठले बदल केले होते किंवा भारतीय संस्कृतीत कुठले बदल केले? तर धर्मात गेलेल्या हिंदूंना परत हिंदू धर्मात आणण्यासाठी जी चळवळ सुरू केली, त्या क्रांतिकारी चळवळीला म्हणतात धर्मशुद्धी चळवळ. परंतु त्यांच्या या धर्मशुद्धी चळवळीमुळे साहजिकच आहे की सनातनी लोक जे त्या काळात होते, या सनातनी लोकांना धर्म बाटल्याची खंत आली. धर्म बाटल्याची खंत बाळगून या सनातनी लोकांनी मग मात्र स्वामी दयानंद सरस्वती यांच्यावर 30 ऑक्टोबर 1883 साली त्यांच्यावर विष प्रयोग केला आणि विष प्रयोग केल्यानं 1883 साली राजस्थान मधील अजमेर येथे स्वामी दयानंद सरस्वती यांचा मृत्यू झाला. मित्रांनो, विष प्रयोगामुळे त्यांचा मृत्यू झाला, पण स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मृत्यूनंतर 2 अनुयायी तयार झाले. पहिला बघा कोण? 2 अनुयायी. त्यातला पहिला लाला हंसराज, दुसरा स्वामी श्रद्धानंद, असे 2 अनुयायी तयार झाले. आता बघा, लाला हंसराज यांनी लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना केली. कारण स्वामी दयानंद सरस्वती यांचं जास्तीत जास्त वास्तव्य लाहोरमध्ये गेलेलं होतं. म्हणून त्यांनी तिथं स्वामी दयानंद सरस्वती यांची आठवण म्हणून दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना केली. त्याच्यानंतर दुसरा अनुयायी स्वामी श्रद्धानंद यांनी कांगरी म्हणजे हरिद्वार, आत्ताचं कांगरी हरिद्वार येथे एका गुरुकुल संस्थेची स्थापना केली. त्याने गुरुकुल संस्था का स्थापन केली? कारण स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मृत्यू समयापर्यंत, त्यांच्या मृत्यूपर्यंत स्वतः स्वामी दयानंद सरस्वतींनी भारतात 100हून अधिक गुरुकुल संस्था स्थापन केल्या होत्या. 1, 2, 3 नाही, किती? 100हून अधिक.
स्वामी दयानंद सरस्वती यांनी त्यांच्या मृत्यू समयापर्यंत संबंध भारतामध्ये 100हून अधिक गुरुकुल संस्था स्थापन केलेल्या होत्या. आणि अशा वेळी त्यांना त्यांची आठवण म्हणून एका गुरुकुल संस्थेची त्यांनी स्थापना हरिद्वार कांगरी येथे केलेली होती. आणि शेवटी याच स्वामी श्रद्धानंदांनी स्वामी दयानंद सरस्वतींचं धर्मशुद्धी चळवळ पुढे चालू ठेवली. आणि याच कारणासाठी त्यांच्याही मार्गातले काटे किंवा समाजकंटक जे विरोधक होते त्यांनी सुद्धा स्वामी श्रद्धानंद यांच्यावर सुद्धा विषप्रयोग केला. परत लक्षात घ्या, स्वामी दयानंद सरस्वती यांच्यावरही विषप्रयोग झालेला आहे. कशासाठी? धर्मशुद्धी चळवळ सुरू ठेवल्यामुळं. आणि स्वामी दयानंद सरस्वतीच्या मृत्यूनंतर त्यांचा वेळी जो होता तो स्वामी श्रद्धानंद, या स्वामी श्रद्धानंदांनी स्वामी दयानंद सरस्वतीच्या मृत्यूनंतर ही चळवळ यांनी सुरू ठेवलेली होती. म्हणून त्यांच्यावरही विषप्रयोग करण्यात आलेला होता. त्या विषप्रयोगात त्यांचा मृत्यू झाला. हे इकडं आमचा इतिहास असा सांगून जातो. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, यांना एका पठाणानं दिल्लीमध्ये जेव्हा महात्मा गांधींनी 1 ऑगस्ट 1920 ला असहकार चळवळ सुरू केली होती, ही असहकार चळवळ 1922 पर्यंत टिकली होती. गांधींनी जेव्हा दिल्लीमध्ये असहकार चळवळ सुरू ठेवलेली होती, चौरी चौरा प्रकरण घडायच्या अगोदर दिल्लीमध्ये गांधीच्या असहकार चळवळीवेळी या माणसानं जबरदस्त मोहीम राबवली होती. दिल्लीमध्ये म्हटल्यापेक्षा संबंध भारतामध्ये जेव्हा गांधींची असहकार चळवळ सुरू होती, नेमकं 1922 साली याच स्वामी श्रद्धानंदांनी दिल्लीच्या जामा मस्जिदीमध्ये, जे की मुस्लिमची प्रसिद्ध आणि तितकीच पवित्र मस्जिद म्हणून ओळखली जाते, दिल्लीच्या जामा मस्जिदीमध्ये स्वामी श्रद्धानंद यांनी हिंदू आणि मुस्लिम यांना एकत्रित करून जामा मस्जिदीत हिंदू धर्माची प्रार्थना करण्याचा मान मिळवलेला भारतातला पहिला हिंदू कोण? ते होते स्वामी श्रद्धानंद. या स्वामी श्रद्धानंदांनी जामा मस्जिदीत, तेही दिल्लीच्या जामा मस्जिदीत हिंदू धर्माची प्रार्थना केली. हिंदू धर्माची प्रार्थना जामा मस्जिदीत करणारा भारतातला पहिला हिंदू कोण? उत्तर आहे स्वामी श्रद्धानंद. याच श्रद्धानंदांनी नंतर धर्मशुद्धी चळवळ सुरू ठेवली होती आणि त्यांच्यामुळं अख्खं मुस्लिम कुटुंब यांनी हिंदू धर्म स्वीकारला होता. मुस्लिम धर्माचा करून त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारलेला होता. त्याची खंत एका तिथल्या मुस्लिम बांधवाने बाळगून त्यांच्या राहत्या घरी रात्री जाऊन त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना ठार मारण्यात आलेलं होतं. परंतु आम्हाला असं सांगितलं की त्यांचा मृत्यू विषप्रयोगामुळे झाला. आता तुम्हाला प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारला जाईल? मग तुमच्या स्टेट बोर्ड नुसार असेल किंवा एनसीआरटी नुसार असेल. एनसीआरटी नुसार जाल तर त्यांचा मृत्यू गोळ्या घालून झालेला आहे आणि स्टेट बोर्ड कडून जाल तर त्यांचाही मृत्यू तुम्हाला विषप्रयोगामुळे सांगितलेला आहे. असे हे स्वामी श्रद्धानंद आणि लाला हंसराज स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मृत्यूनंतर तयार झालेले 2 अनुयायी. तर येऊ शेवटच्या भागाकडे. जेव्हा त्यांचा मृत्यू राजस्थान मधल्या अजमेर येथे झालेला होता, तेही किंवा साहजिक आहे 1883 साली त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला. मृत्यू समयापर्यंत 100हून अधिक गुरुकुल संस्था स्थापन झाल्या आणि मृत्यू समयापर्यंत त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ कोणते होते? पहिला ग्रंथ संस्कार निधी, दुसरा व्यवहार भानू, तिसरा ऋग्वेदी भाष्य भूमिका आणि पाचवा आहे यजुर्वेदाचे त्यांनी हिंदीत भाषांतर केले. हे स्वामी दयानंद सरस्वती यांचे प्रसिद्ध ग्रंथ. हा वेदांतसार डबल आलेला आहे. वेदांतसार हा ग्रंथ त्यांनी लिहिला नाही. वेदांतसार हा ग्रंथ हे राजा राम मोहन रॉय यांनी वेदांवर आधारित वेदांतसार ग्रंथ लिहिला. या माणसाने मात्र संस्कार निधी, व्यवहार भानू, ऋग्वेदी भाष्य भूमिका आणि यजुर्वेदाचे हिंदीत भाषांतर केले. हे प्रसिद्ध ग्रंथ कोणाचे? स्वामी दयानंद सरस्वती. परत लक्षात घ्या, तुम्हाला सरळ सेवेच्या माध्यमातून किंवा टीईटीच्या माध्यमातून त्यांच्यावर कुठले प्रश्न विचारले जाणार आहेत मी परत एकदा तुम्हाला रिसाइट करून देतोय. हे स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी जगानं त्यांना दिलेली पदवी आहे. दयानंद त्यांच्या गुरुनं दिलेलं नाव आहे आणि सारस्वताची दीक्षा घेतली म्हणून सरस्वती. खरं नाव मूलशंकर दर्शनदास तिवारी. दुसरी गोष्ट, स्वामी दयानंद सरस्वतीचा महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह कुठला? आर्य समाज. त्यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी कोठे केली? 10 एप्रिल 1875 साली त्यांनी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली. आर्य समाजाची पहिली शाखा त्यांनी लाहोर येथे स्थापन केलेली होती. त्याच्यानंतर त्यांचा आर्य समाजाच्या वतीने असलेला प्रसिद्ध ग्रंथ कोण? सत्यार्थ प्रकाश हा त्यांचा ग्रंथ आहे. याच ग्रंथाला आर्य समाजाचा बायबल ग्रंथ म्हणून ओळखलं जातं. हा ग्रंथ त्यांनी कुठं लिहिला? अलाहाबाद येथे लिहिलेला होता.
आर्य समाजाची मराठवाड्यातली पहिली शाखा बीड जिल्ह्यात किल्ले धारूर किंवा केज धारूर इथे त्यांनी स्थापन केली. आर्य समाजाच्या वतीने दिलेला संदेश टू वेदास, वेदाकडे परत चला. आर्य समाजाच्या वतीने त्यांनी दिलेली घोषणा किंवा नारा कोणता? इंडिया फॉर इंडियन्स, भारत फक्त भारतीयांसाठी. आणि त्यानंतर आर्य समाजाचं वर्णन करतात स्वामी विवेकानंद शिष्या भगिनी निवेदिता. आणि त्यांनी वर्णन कुणाचं केलं? स्वामी दयानंद सरस्वतीच्या आर्य समाजाचं. काय? आक्रमक लढाऊ हिंदू धर्म म्हणजे तुमचा आर्य समाज. आर्य समाज म्हणजे आक्रमक लढाऊ हिंदू धर्म होय. या पद्धतीनं तुमचा स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दलची माहिती इथं संपते. यानंतर प्रबोधनासाठी आलेली पुढची व्यक्ती आपण पाहणार आहोत. प्रबोधनासाठी आलेली प्रबोधनकारातली दुसरी व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद. आता स्वामी विवेकानंदाबद्दलची माहिती बघा. स्वामी विवेकानंद यांचं खरं नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त, ज्यांचा जन्म 12 जानेवारी 1863 साली कलकत्ता येथे त्यांचा जन्म झालेला. त्यांचा जन्म 12 जानेवारी आहे म्हणून संबंध भारतामध्ये 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंदचा जन्म दिवस 12 जानेवारी हा भारतात युवक दिन म्हणून साजरा केला जातो. दुसरी गोष्ट, 12 जानेवारी हा दिवस भारतात वेगवेगळ्या कारणासाठी साजरा होतो. 12 जानेवारी युवक दिन, 12 जानेवारी महाराष्ट्राच्या राष्ट्रमाता मा जिजाऊ जयंती ही 12 जानेवारीच आहे. त्याचबरोबर जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जाल तर 12 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून सुद्धा पाळला जातो. स्वामी विवेकानंद यांचं वर्णन कुणी केलं? स्वामी विवेकानंदचं वर्णन करणारी पहिली व्यक्ती फ्रेंच कवी रोमा रोला. फ्रेंच कवी रोमा रोला यांनी कोणत्या शब्द त्यांचं वर्णन केलं? फ्रेंच कवी रोमा रोला विवेकानंदाला म्हणतो स्वामी विवेकानंद म्हणजे हिंदू नेपोलियन आहे. मित्रांनो, इथे एक गोष्ट अजून लक्षात घ्या. भारताचा नेपोलियन कोणाला म्हणतात? तर भारताचा नेपोलियन समुद्रगुप्त आहे. समुद्रगुप्त याला भारताचा नेपोलियन बोनापार्ट म्हणतात. पण इथं शब्द हिंदू नेपोलियन वापरले म्हणजे धर्माशी रिलेटेड वापरले. भारताचा नेपोलियन जर म्हणलं तर समुद्रगुप्त आणि हिंदू नेपोलियन म्हणलं तर मग ते असतील स्वामी विवेकानंद. फ्रेंच कवी रोमा रोला यांनी त्यांना हिंदू नेपोलियन ही उपाधी दिली. त्याच्या पलीकडे या नेताजी सुभाषचंद्र बोस स्वामी विवेकानंदाबद्दल काय म्हणतात? जोपर्यंत बंगाल आहे तोपर्यंत आमचे आध्यात्मिक पिता स्वामी विवेकानंद असतील. आध्यात्मिक पिता म्हणजे धर्माशी रिलेटेड. जोपर्यंत बंगाल प्रांत अस्तित्वात आहे, जोपर्यंत बंगाल आहे तोपर्यंत आमचे आध्यात्मिक पिता हे स्वामी विवेकानंदच असतील. तर प्रसिद्ध डॉक्टर राईट हे हॉवर्ड विद्यापीठाचे हे प्राध्यापक होते, जे की स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेला गेले होते ना, अमेरिकेत गेल्यानंतर स्वामी विवेकानंदचं ओळखपत्र हरवलं होतं. तेव्हा त्यांची ओळख करून, जगाला ओळख करून अमेरिकेमधल्या शिकागो इथल्या धर्म परिषदेला जाताना त्यांचं ओळखपत्र हरवलं. तेव्हा त्यांना ओळखपत्र डॉक्टर राईट यांनी दिलेलं होतं. हे डॉक्टर राईट स्वामी विवेकानंदाबद्दल कुठले शब्द काढून जातात? स्वामी विवेकानंदांना परिचय मागणं म्हणजे सूर्याला त्याच्या उगवण्याच्या किंवा त्याला प्रकाशण्याच्या अधिकाराचे पत्र मागण्यासारखे आहे. सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा त्याला तुझ्या उगवण्याचं पत्र दे असं म्हणण्यासारखं आहे. विवेकानंदांना परिचय मागणं म्हणजे सूर्याला त्याच्या प्रकाशण्याच्या अधिकाराचे पत्र मागण्यासारखे आहे. हे विदेशी व्यक्ती आहे डॉक्टर राईट, जे की हॉवर्ड विद्यापीठाचे ते प्राध्यापक म्हणून ओळखले जातात. त्यांनी वर्णन केलं. स्वामी विवेकानंदांनी आपला गुरु कोणाला मानलं? रामकृष्ण परमहंस यांना त्यांनी आपला गुरु मानलं. दुसरी गोष्ट, स्वामी विवेकानंद यांचे प्रसिद्ध वर्तमानपत्र कोणते? स्वामी विवेकानंदांचे प्रसिद्ध वर्तमानपत्र 2 आहेत. एक आहे उद्बोधन आणि दुसरं आहे प्रबुद्ध भारत. उद्बोधन हे वर्तमानपत्र त्यांनी बंगाली भाषेतून सुरू केलं आणि प्रबुद्ध भारत त्यांनी इंग्रजी भाषेतून सुरू केलं. परत लक्षात घ्या, प्रबुद्ध भारत 2 आहेत. प्रबुद्ध भारत हे वर्तमानपत्र मराठीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. तर प्रबुद्ध भारत हे वर्तमानपत्र इंग्रजीमधून स्वामी विवेकानंद यांनी सुरू केलं. स्वामी विवेकानंद यांनी अनेक ग्रंथ लिहिले, पण समाज प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ कोणता? स्वामी विवेकानंदचा प्रसिद्ध ग्रंथ आहे मी समाजवादी आहे. आय एम सोशलिस्ट. होय, मी समाजवादी आहे हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ. आता थोडस कार्यावर एक लूक आपण 1893 ला अमेरिकेमधल्या शिकागो या शहरामध्ये जागतिक धर्म परिषद भरलेली होती. त्या जागतिक धर्म परिषदेला भारताचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंद हजर राहिले होते. मग इथं प्रश्न तयार होतो, स्वामी विवेकानंद अमेरिकेला कोणत्या बोटीतून गेले होते? त्या बोटीचं नाव आहे पेनिन्सुलर.
या बोटीतून स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले. पेनिन्सुलर आणि ओरिएंटल या दोन आगबोट कंपन्या लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी स्थापन केलेल्या होत्या. स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले, त्या बोटीचं नाव आहे पेनिन्सुलर. आता बघा, अमेरिकेत स्वामी विवेकानंदांनी जागतिक धर्म परिषदे गाजवली, शिकागोची जागतिक धर्म परिषद गाजवली. ते आता कोणत्या माध्यमातून, ते आता मी तर जास्त सांगण्याची गरज नाही. पण अमेरिकेत असताना स्वामी विवेकानंदांनी वेदांत सोसायटीची स्थापना न्यूयॉर्क या शहरात केलेली होती. दुसरी गोष्ट, स्वामी विवेकानंद यांनी समाज प्रबोधनासाठी 1897 ला रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि समाज सेवा हीच उपासना, हीच ईश्वर सेवा त्यांनी मानलेली होती. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना करून समाज प्रबोधन केलं. आता बघा, स्वामी विवेकानंद यांनी कोणते मठ स्थापन केले? मित्रांनो, आपल्याला एकच माहित आहे, स्वामी विवेकानंदांनी बेल्लूर मठाची स्थापना केली. पण माहित असू द्या, विवेकानंदांनी एक नाही, दोन मठ स्थापन केलेले आहेत. स्वामी विवेकानंदांनी पहिल्यांदा मायावती मठाची स्थापना केलेली आहे. जेव्हा ते हिमालयामध्ये संन्यास घ्यायला गेलेले होते, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा मायावती मठ स्थापन केला आणि नंतर रामकृष्ण मिशनची स्थापना झाल्याच्या नंतर त्यांनी बेल्लूर मठाची स्थापना केली. हेच बेल्लूर मठ रामकृष्ण मिशनचं प्रमुख केंद्र बनलेलं होतं. असे दोन मठ स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केले. विवेकानंदांचे प्रसिद्ध वाक्य कोणते होते? उठा, जागे व्हा, ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका. इथं स्वामी विवेकानंद सांगून जातात, विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांची झोप कुत्र्यासारखी असावी. रस्त्यात कुत्रा गाढ झोपेत जरी असला, कितीही गाढ झोपेत असला, त्याच्या जवळून जाताना पावलं कितीही धक्की ठका, त्या पावलाची चाहूल लागता क्षणी त्यानं खरबडून जागं होतं. म्हणून त्यांनी सांगतात, विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांची झोप ही कुत्र्यासारखी असावी. आणि झोपा असं काय सांगतात? उठा, जागे व्हा, ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका. पर्यंत सुखाना आराम झोप घेऊच नका. त्यानंतर त्यांची शिष्या कोण? स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये होते, इंग्लंडच्या वास्तवात असताना त्यांच्या सहवासात मार्गारेट नोबेल उर्फ कॅथेरीन मेरी हेलिमन, हिचं खरं नाव काय मार्गारेट नोबेलचं? कॅथेरीन मेरी हेलिमन. नंतर तिचं टोपण नाव आहे मार्गारेट नोबेल, ही त्यांच्या सहवासात आली. आणि मार्गारेट नोबेलनं जेव्हा स्वामी विवेकानंदांचं शिष्यत्व पत्करलं, तिनं हिंदू धर्माचा स्वीकार केला. स्वामी विवेकानंदाचं शिष्यत्व तिनं पत्करलं आणि शिष्यत्व पत्करल्यानंतर तिचं नाव पडलं भगिनी निवेदिता. ही त्यांची शिष्या. आणि वयाच्या 39व्या वर्षी म्हणजे 4 जुलै 1902, तेव्हा स्वामी विवेकानंदचं वय फक्त 39 वर्षाचं आहे. वयाच्या 39व्या वर्षी बेल्लूर मठ येथे स्वामी विवेकानंद यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूबरोबर आपला भारतातला अजून एक प्रबोधनकार संपला. त्याच्यानंतर प्रार्थना समाज. आता या प्रार्थना समाजाबद्दलची माहिती थोडीशी नीट बघा. प्रार्थना समाज कुठं स्थापन झाला? मुंबई येथे. प्रार्थना समाज मुंबई येथे स्थापन झाला. 1867 साली मुंबई येथे या प्रार्थना समाजाची स्थापना डझनभर महाराष्ट्रीयन लोकांनी एकत्रित येऊन केली. या समाजाची स्थापना कुण्या एकट्याने केलेली नाही. मुळात याची स्थापना तर्खडकर बंधूंनीच केलेली आहे. परंतु आपण इथं नावाला एक नाव दिलेलं, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. हे कोण आहेत? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे ज्येष्ठ बंधू. दादोबा पांडुरंग तर्खडकर कोण आहेत? तर हे तर्खडकर मराठी भाषेचा, एकीकडे जर तुम्ही बघत असाल, मराठी भाषेचा पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग तर्खडकरांना ओळखलं जातं. मराठी भाषेचा शिवाजी हे विष्णू शास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेतले दोन श्रेष्ठ निबंधकार वि स खांडेकर आणि दुसरे इकडे जर सांगायला गेलं तर गोपाळ गणेश आगरकर. वि स खांडेकर आणि दोघाला मराठी भाषेतले श्रेष्ठ निबंधकार म्हणले. वि स खांडेकरच्या मते मराठीतले दोन श्रेष्ठ निबंधकार, एक गोपाळ गणेश आगरकर आणि दुसरे विष्णू शास्त्री चिपळूणकर. चिपळूणकरांनाच मराठी भाषेचा शिवाजी म्हणतात, तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मात्र मराठी भाषेचा पाणिनी म्हणतात. हेच दादोबा पांडुरंग तर्खडकर 1857च्या उठावा वेळी नगर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी होते. त्यांनी त्यांचं चाणाक्ष बुद्धी वापरून तिथल्या भिल्लांचा उठाव मोठ्या चाणाक्ष पद्धतीने मोडला. त्यांचे बंधू होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर. प्रार्थना समाजाचे वैचारिक संपादक कोण? रा गो भांडारकर. प्रार्थना समाज किती लोकांनी एकत्रित येऊन स्थापन केला? यामध्ये सहभागी असलेले लोक बघा, नाम जोशी, गोपाळ कृष्ण गोखले, महर्षी विराज शिंदे म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे, न्यायमूर्ती रानडे,
सरस्वतीबाई जोशी अशा अनेक महाराष्ट्रातल्या दिग्गजांनी एकत्रित येऊन प्रार्थना समाज मुंबई येथे 1867 ला स्थापन केला. मित्रांनो, हा प्रार्थना समाज म्हणजे वेगळा काय नाही, ब्राह्मो समाजाची झेरॉक्स कॉपी. ब्राह्मो समाजाची ट्रू कॉपी म्हणलं तरी चालतो तो प्रार्थना समाज. खंडित होता. ब्राह्मो समाज तिकडे बंगाली भाषेतून, त्या इकडे मराठी भाषेतून स्थापन करण्यात आलेला होता. विशेषतः आता याच प्रार्थना समाजाने जे तत्व सांगितले, जवळपास ब्राह्मो समाजाने प्रार्थना समाजाची तत्व मिळती जुळती होती. तसं ब्राह्मो समाजाचं मुखपत्र आहे संवाद कौमुदी. ब्राह्मो समाजाचं मुखपत्र होतं हिंदू प्रकाश. याला काय प्रार्थना समाजाचं मुखपत्र म्हणून ओळखलं जातं. दुसरी गोष्ट, हा जो प्रार्थना समाज या लोकांनी एकत्रित येऊन स्थापन केला, आता या लोकांनी प्रार्थना समाजात कोणतं योगदान दिलं? प्रार्थना समाज प्रबोधन करायचा आहे, प्रबोधनासाठी या लोकांनी कोणतं योगदान दिलं? नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. तर हे सगळं प्रार्थना समाजाच्या वतीने लक्षात घ्या. सोशल सर्व्हिस लीगची स्थापना कोणी केली? नाम जोशी यांनी. त्याच वेळी दुसरं योगदान दिलं, भारत सेवक समाज नावाची संस्था स्थापन केली. गोपाळ कृष्ण गोखले यांनी ही संस्था स्थापन केली. डिप्रेस्ड क्लासेस मिशन, निराश्रित सहाय्यकारी मंडळ, म्हणजेच जे लोक निराश्रित, विशेषतः अस्पृश्य आहेत, अशा लोकांसाठी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विरा शिंदे, जो की महाराष्ट्राचा उपेक्षित राहिलेला कर्मयोगी म्हणून त्याला ओळखलं जातं. त्यानंतर याच प्रार्थना समाजात योगदान देते आर्य महिला समाजाची स्थापना करून. पण इथं लक्षात घ्या, आर्य महिला समाजाची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. पण पंडिता रमाबाईचा आणि या प्रार्थना समाजाचा जवळूनही संबंध नाही. कारण पंडिता रमाबाईने या अगोदरच इंग्लंडमध्ये जाऊन आपली मुलगी मनोरमा सह तिनं अगोदरच ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला होता. प्रार्थना समाजाचा तिचा संबंध येत नाही. परंतु पुण्यामध्ये सरस्वतीबाई जोशी यांच्या पुढाकाराने त्यांनी आर्य महिला समाज स्थापन केलेला होता. त्यानंतर या आर्य प्रार्थना समाजातले सगळे लोक एकत्रित येऊन त्यांनी अनाथ अर्भकालयाची स्थापना पंढरपूर येथे केली. आता अनाथ अर्भकालय म्हणजे काय? पोटात असलेला अर्भक, नुकतंच ते एखादी महिन्याचं बाळ असेल तर त्याला मारू नका. त्यासाठी पंढरपूरमध्ये या लोकांनी एकत्रित येऊन या अनाथ अर्भकालयाची स्थापना केली. आणि हे अनाथ अर्भकालय स्थापन करण्यासाठी तिने प्रेरणा महात्मा फुले यांच्याकडून घेतली. कारण 1863 साली महात्मा फुलेंनी स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केलेली होती. ती प्रेरणा यांनी घेतली. पण पंढरपूरमध्ये असा अर्भकालय स्थापन व्हावं यासाठी पुढाकार न्यायमूर्ती रानडे यांनी घेतलेला होता. आणि न्यायमूर्ती रानडेंनी प्रार्थना समाजात योगदान देताना एक निबंध लिहिला, एकेश्वरवाद्यांची कैफियत. कैफियत उर्दू शब्द आहे, लक्षात घ्या. कैफियत म्हणजे हाल किंवा अवस्था. ज्यांनी ज्यांनी ईश्वर एक मानला त्या सगळ्यांची हाल किंवा अवस्था, हा निबंध न्यायमूर्ती रानडे यांनी मांडला. आणि अशा पद्धतीनं प्रार्थना समाजाने सुद्धा योगदान दिलं. मित्रांनो, जसा या प्रार्थना समाजाने योगदान दिलं तसं शेवटची संस्था आहे प्रार्थना प्रबोधन पर्वातली शेवटची संस्था, ती म्हणजे थिओसॉफिकल सोसायटी. आता नीट ऐकून घ्या, कान नीट उघडे ठेवा. या थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणत्या भारतीयांनी केलेली नाही. प्राचीन भारतीय संस्कृतीच्या प्रेमात विदेशातले लोक पडले. म्हणजे आमची संस्कृती इतकी महान आहे, प्राचीन भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडून अमेरिकेमधल्या न्यूयॉर्क या शहरामध्ये, जिथं भारतामध्ये आर्य समाज 1875 ला स्थापन झाला, आर्य समाज 1875 ला मुंबईला स्थापन झाला. आणि अमेरिकेमधल्या न्यूयॉर्क या शहरात 1875 ला अमेरिकन व्यक्ती कर्नल हेनरी स्टील अल्कॉट आणि रशियन विदुषी मॅडम ब्लावत्स्की, कर्नल हेनरी स्टील अल्कॉट आणि मॅडम ब्लावत्स्की, त्या की रशियाचे आहेत, या दोघांनी एकत्रित येऊन प्राचीन भारतीय संस्कृतीचं जतन करणं, तिचं महत्व जगाला पटवून देण्यासाठी अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात थिओसॉफिकल सोसायटी स्थापन केली. हे भारतीयांना कळलं तेव्हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी या दोघांना भारतात येण्याचं निमंत्रण दिलं. स्वामी दयानंद सरस्वतीच्या निमंत्रणावरून हे दोघेही भारतात आले. काही काळ या दोघांनी आर्य समाजासोबत काम केलं. नंतर आर्य समाजापासून ते वेगळे झाले. आणि भारतात जेव्हा ही थिओसॉफिकल सोसायटी आली, भारतात आलेल्या या थिओसॉफिकल सोसायटीमध्ये रुजू झालेली पहिली व्यक्ती डॉक्टर अॅनी बेजंट आहेत. आणि या डॉक्टर अॅनी बेजंट भारतात स्वामी विवेकानंद यांच्या निमंत्रणावरून आलेली आहेत.
तर हे दोघ जण स्वामी दयानंद सरस्वतीच्या निमंत्रणावरून आले आणि भारतात आलेल्या थिओसॉफिकल सोसायटीमध्ये रुजू होणारी पहिली व्यक्ती डॉक्टर अॅनी बेजंट. आणि अजून शेवटचा एक प्रश्न विचारला जाईल, थिओसॉफिकल सोसायटीचं भारतातलं पहिलं केंद्र कोणतं? तर या थिओसॉफिकल सोसायटीचं भारतातलं पहिलं केंद्र मद्रास प्रांतातील अड्यार येथे थिओसॉफिकल सोसायटीचं भारतातलं पहिलं केंद्र सुरू करण्यात आलं. आणि इथं तुमचं प्रबोधन पर्वातल्या 5 संस्था संपल्या. ब्राह्मो समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन, प्रार्थना समाज आणि थिओसॉफिकल सोसायटी यावर आधारित तुम्हाला प्रबोधन पर्व हा चॅप्टर इथं संपतो. पुन्हा भेटूया अजून एका अशाच चॅप्टर सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.